बातम्या सविस्तर पाहूया। सुरुवातीला बातमी भारताच्या शेजारी देशाची अर्थात श्रीलंका। श्रीलंका पुन्हा एकदा जागतिक राजकारणात चर्चेत आले आणि यावेळी देखील कारण आहे ते राजकीय। श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक करण्यात आलेली आहे। 2023 मध्ये जेव्हा ते अध्यक्षपदी होते तेव्हा त्यांनी त्यांच्या एका खासगी दौऱ्यासाठी सरकारी निधीचा गैरवापर केला असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आणि त्यांना अटक करण्यात आली। त्यांना न्यायालयात हजरही करण्यात आलं। आता ज्या राष्ट्रपतीने त्याच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळामध्ये 2022 मधल्या आर्थिक संकटातून देशाला बाहेर काढलं, अशाच राष्ट्रपतीला अटक का बरं करण्यात आली? असं नेमकं काय घडतंय श्रीलंकेमध्ये? पाहूया एक सविस्तर रिपोर्ट। श्रीलंकन राजकीय वर्तुळात खळबळ, माजी राष्ट्रपतींना थेट अटक। माजी राष्ट्रपतींवर आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका। श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना शुक्रवारी रात्री पोलिसांनी अटक केली। 76 वर्षीय रानिल विक्रमसिंघे यांना सरकारी निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी चौकशी संदर्भात समन्स बजावण्यात आले होते। ते श्रीलंकेच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या मुख्यालयात चौकशीसाठी हजरही झाले। तिथे चौकशी अंतीस त्यांना अटक करण्यात आली। त्यानंतर रानिल विक्रमसिंघे यांना कोलंबोमधील दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आलं। 2022 ते 2024 दरम्यान राष्ट्रपती राहिलेल्या रानिल विक्रमसिंघे यांच्या पत्नी सप्टेंबर 2023 मध्ये ब्रिटिश विद्यापीठात एका दीक्षांत समारंभाला गेल्या होत्या। मात्र या समारंभाला जाताना त्यांनी सरकारी निधी वापरला असा आरोप रानिल विक्रमसिंघे यांच्यावर करण्यात आलाय। त्यामुळे त्यांना चौकशी अंती अटक करण्यात आली आहे। विक्रमसिंघे यांच्यावर नेमका काय आरोप आहे पाहूया। 2023 मध्ये विक्रमसिंघे सपत्नीक अमेरिकेला गेले होते। तिथून परतत असताना त्यांच्या पत्नीचा ब्रिटिश विद्यापीठात कार्यक्रम होता। प्राध्यापक मैत्री विक्रमसिंघे यांच्या दीक्षांत समारंभाचा हा कार्यक्रम होता। वॉल्व्हरहॅम्प्टन विद्यापीठात हा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाला विक्रमसिंघे अमेरिकेतून ब्रिटनला गेले। कार्यक्रमाला जाताना विक्रमसिंघेंनी सरकारी निधीचा पैसा वापरल्याचा आरोप आहे। यावेळी त्यांच्यासह 10 जणांचा ताफा होता। या सर्व कर्मचाऱ्यांनाही सरकारी निधीतूनच पगार दिल्याचा आरोप आहे। या प्रवासाचा खर्च 16.9 दशलक्ष रुपये झाल्याचा दावा करण्यात आलाय। आरोपानंतर सीआयडीने विक्रमसिंघेंच्या कर्मचाऱ्यांकडे विचारपूस केली। विक्रमसिंघेंचे खासगी सचिव सँड्रा परेरा यांचीही चौकशी करण्यात आली। संबंधित प्रवासाच्या खर्चाबद्दल विचारपूस करण्यात आली। त्यानंतर विक्रमसिंघेंना सीआयडी कडून चौकशीचे समन्स बजावण्यात आले। शुक्रवारी विक्रमसिंघे सीआयडी मुख्यालयात हजर झाले। चौकशीनंतर विक्रमसिंघेंना मुख्यालयातच अटक करण्यात आली। बीबीसी सिंहलाच्या मते विक्रमसिंघेंनी अध्यक्ष असताना 23 परदेश दौरे केले। याचा खर्च 600 दशलक्ष SLR म्हणजेच 20 लाख अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त होता। विक्रमसिंघे अशा प्रकारे श्रीलंकेत अटक झालेले पहिलेच माजी राष्ट्रपती ठरले। 2022 मध्ये श्रीलंकेत झालेल्या जनक्षोभानंतर तत्कालीन गोताबाय राजपक्षे यांना राष्ट्रपती पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं। त्यांनी पलायनही केलं होतं। त्यानंतर सूत्र रानिल विक्रमसिंघे यांना देण्यात आली। श्रीलंकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचं श्रेयही विक्रमसिंघे यांना देण्यात आलं। गेले 5 दशकं ते श्रीलंकन राजकारणात सक्रिय आहेत। रानिल विक्रमसिंघे यांचा जन्म 1949 मध्ये झाला। ते कायद्याचे अभ्यासक आणि वकील आहेत। वकिलीतून त्यांनी राजकारणात प्रवेश केला। ते श्रीलंकेचे पहिले कार्यकारी अध्यक्ष जुलियस जयवर्धने यांचे पुतणे आहेत। 1977 मध्ये वयाच्या 28व्या वर्षी ते पहिल्यांदा संसदेत निवडून आले। राष्ट्रपती जयवर्धने यांच्या काळात सर्वात तरुण मंत्री म्हणून अंतर्गत परराष्ट्र व्यवहार उपमंत्रीपद भूषवलं। त्यानंतर युवा व्यवहार, रोजगार मंत्री, शिक्षण मंत्री पदही सांभाळलं। विद्यार्थी दशेपासूनच युनायटेड नॅशनल पार्टी अर्थात UNPच्या युथ लीगमध्ये त्यांनी काम केलंय। माजी राष्ट्रपती रणसिंगे प्रेमदासांच्या हत्येनंतर ते पहिल्यांदा पंतप्रधान झाले। 1993-94 पर्यंत त्यांनी पंतप्रधान पदाचा कार्यभार सांभाळला। 1989 मध्ये अनुभवी कायदेतज्ञ म्हणून त्यांची सभागृह नेतेपदी नियुक्ती झाली होती। या काळात उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान मंत्रीपदही त्यांनी सांभाळली आहेत। 2020च्या संसदीय निवडणुकीत त्यांचा पक्ष UNP एकही जागा जिंकू शकला नाही। 1977 नंतर पहिल्यांदाच विक्रमसिंघेंची खासदारकी गेली। मात्र एकत्रित राष्ट्रीय मतांच्या आधारे संसदेत प्रवेश मिळवलाच। 2022 मध्ये श्रीलंकेतील उठावानंतर त्यांची राष्ट्राध्यक्षपदी नियुक्ती झाली। 2024च्या निवडणुकीत मात्र त्यांचा अनुरा कुमार दिसनायके यांनी पराभव केला। आता अनुरा कुमार दिसनायकेंच्या नेतृत्वातील सरकारमध्येच त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली आहे। विक्रमसिंघे यांनी मात्र त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले। संबंधित ब्रिटन प्रवासाचा खर्च हा पत्नीनंच केला होता। कोणताही सरकारी निधी वापरला नाही असा दावा विक्रमसिंघे यांनी केलाय। त्यांना कोलंबोच्या न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलंय।
त्यांना 26 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आलेली आहे, त्यामुळे त्यांची इतक्यात सुटका होण्याची शक्यता कमीच आहे. दरम्यान 2022 मध्ये आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेच्या अनेक राजकारण्यांनाही अशाच काही चौकशांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती अनुरा कुमार दिसनायके यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान तसे संकेतही दिले होते. त्यानुसार आता विरोधी पक्षात असलेल्या रानिल विक्रमसिंघे यांना अटकही झाली आहे. त्यामुळे आता श्रीलंकेच्या अंतर्गत राजकारणात बऱ्याच घडामोडी घडण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.